नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भूजल शोधक जनार्दन शिंदे। आज आपल्या भेटीसाठी खास करून राम जाधव साहेब आलेले आहेत। प्रतिष्ठ पानाडी आहेत ते। महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा दौरा असतो। त्यांच्याकडे भरपूर मशिनी आहेत आणि एकदम परिपक्व पानाडी असे ते आहेत। तर आपल्याला त्यांनी बऱ्यापैकी शिकवलं म्हणलं तरी काही हरकत नाही। आपल्याला बऱ्यापैकी त्यांची शिकवण असती। फोन असतात का शिंदे साहेब तुम्ही असं करा तसं करा। त्यांचं बघा हे अमेरिकेचं मशीन आहे। या मशीनची किंमत जवळपास 4-4.5 लाख रुपये आहे आणि त्यांचे ते हेरॉड पण आहेत त्यांच्याकडे। आणि आपण हेरॉड तर आता मशीन पण आहे, जर्मन पण आहे त्यांच्याकडे। भरपूर मशीनी आहेत त्यांच्याकडे। जी अशी एकही मशीन नाही का जाधव साहेबांनी वापरलेली नाही। ते खास करून आपल्या भेटीसाठी आज आलेले आहेत। तर आम्ही दोघांनी मिळून पॉइंट काढला होता। त्यांचा माझा पॉइंट जवळजवळ सेम आलेला आहे। थोडा फरक आहे मशीनचा आणि रॉडचा, थोडाफार फरक होतोच कुठेही बी। तर आता ते त्यांच्या पद्धतीने बघते आणि नंतर मी दाखवतो। चालतंय, ओके, चला करा चालू। आधी आपण रान साऊथ नॉर्थ नावाचा जो मॅग्नेट असतो तो मॅग्नेट ह्यामध्ये जिओ मॅग्नेट नावाचा जो आपला जो रॉड आहे, जिओ मॅग्नेट आणि आर्के डिव्हिनर याद्वारे आपण पहिल्यांदा पाहत आहे, सुरुवात करीत आहे। ज्यावेळेस आपण लाईनवर जातात त्यावेळेस तो डायव्हर्शन करतो। जिकडे जास्त लाईन लागतात त्याकडे तो डायव्हर्शन देतो। म्हणजे दिल्यानंतर आपण त्याचाच पाठलाग करायचा। तो केल्यानंतर मुख्य पॉइंट वर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणी आपल्याला पॉइंट आहेत। त्यावेळेस आपल्या शरीराकडे येतो। आपल्या शरीराकडे जर आला तर समजून घ्यायचे 2 ते 3 पॉइंट आणि लवकर पाणी लागण्याची दाट शक्यता असते। त्यावेळेस हा डाउन्सिंग रॉड आर्के डिव्हिनर हा रॉड आपल्या शरीराकडे धावला जातो। त्याचप्रमाणे आपण अमेरिकन ही अजेक्स ओमेगा ही जगातली नंबर 1 टॉपची मशीन जो आहे ती आपण आता चालू करून पाहत आहे। त्यांच्या पद्धतीने ते मशीनने अगोदर चेक करीन, नंतर आपण आपल्या रॉडनी चेक करून बघू साम्य येतंय का काही फरक होतो थोडाफार ते देखील चेक करण्याचा प्रयत्न करू। मशीन त्यांनी ऑन केलेलं आहे। मॅन्युअल पद्धतीने लावलेलं आहे, कारण का तर मॅन्युअल ऑटो मोड बी आहे आणि मॅन्युअल पण आहे, स्कॅनर पण आहे, स्कॅनर आहे आणि सर्व काही पद्धतीने त्यांना 3 पद्धतीने पाहता येतो, 4 पद्धतीने त्यांना 4 पद्धतीने पाहता येतोय। कुठलाही गर्व नाही, कुठलाही काही नाही। माणसाच्या मनात असं व्यक्तिमत्व आजच्या काळात मिळणं खूप कठीण असते। समजून सांगणार तुम्हाला काही बी। ज्यावेळेस हे आपण दाखवित आहेत ह्याच्यावर दाखवित आहे की आता राईट साईडला व्हा म्हणून ह्या मशीननं डायव्हर्शन दिलेलं आहे। पहा इथं बाण दाखवलेला आहे की तुम्ही गलत रस्त्याचे म्हणजे तुम्ही चालत आहे म्हणून सांगितलं। आता मी त्याच्यावर बरोबर गेल्याबरोबर लाईन वर गेल्याबरोबर ह्या लाईन वर गेल्याबरोबर सांगितलं की असे पूर्व पश्चिम ही लाईन वाहत आहे। आता त्या लाईनचा आपण पाठलाग करू की जेणेकरून ही लाईन आहे। ज्यावेळेस लाईनच्या बाजूला होऊ त्यावेळेस आवाज बंद होऊन जातोय। ह्या प्रकारे मी लाईन वरून चालत आहे। आता ह्या ठिकाणापासून एक ढव लागण्याची दाट शक्यता आहे मोठी। ह्या ठिकाणी 4 लाईनी असल्यामुळे त्या ठिकाणापासून ह्या ठिकाणापर्यंत मोठा गॅप आहे, खाली बोल्डर लागण्याची दाट शक्यता आहे। आणि बोल्डर ते बी 20 मीटर आणि 40 मीटरवर लागण्याची 2 बोल्डर लागण्याची शक्यता आहे। कारण का तर 20 मीटर म्हणजे कमीत कमी 70 फुटावर पहिला बोल्डर आहे, 70 ते 72 फुटावर, आणि दुसरा बोल्डर आहे 137 ते 40 फुटावर आहे तिथपर्यंत। आणि बोर सुद्धा पलीकडे होऊ शकणार नाही अशी मशीन सांगते। लास्ट आपल्याला 160 पर्यंत बोर जाईल। तर आता आपण आपल्या रॉडनी चेक करून पाहू। हे आपले रॉड आहेत। आपली पद्धत ही अशी आहे धरण्याची। तर आता तिथे जाऊन बघूत आपण। आता अमेरिकन अजेक्स ओमेगा आपण बंद करून आपण दुसऱ्या प्रकारे दाखवित आहे।
क्रॉसवर गेल्यानंतर आपले रॉड मुवमेंट देत आहेत, बघू शकताय तुम्ही. फुल मुवमेंट देत आहेत रॉड इथे, ते बघू शकताय तुम्ही. जवळजवळ त्यांचा आणि आपला पॉइंट फिक्सच आहे. शेम निघला. त्यांनी एक पद्धत सांगितली होती रॉड धरायची, ते देखील आपण करून पाहू. सेम पद्धत आहे. रॉड आपले हे होत आहेत, जास्त पाणी असल्यास बाजूला जातात आणि जास्त लाईनी असल्यास राड बाजूला जातो. आणि ज्यावेळेस पॉइंटवर आपण जातो त्यावेळेस राड हा एकत्रित येतो एका ठिकाणीच. आता हे फ्रेश वॉटर आपण लॉंग रेंज जर्मन टेक्नॉलॉजी जिओ डिटेक्टर ही ओरिजिनल आहे. ओरिजिनल मशीनची ही निशाणी आहे. कारण का भरपूर मिशनी निघालेल्या आहेत, ह्यामध्ये प्रत्येकाने आपापली जाहिरात केलेली आहे, प्रत्येकाने काढलेले. तरी मशीन घेतेस ह्या अशा साईजचे बटन वगैरे घेणे, कारण मी कोणत्या मशीनची जाहिरात किंवा ऍड करीत नाही, काही नाही. फक्त आपल्या पाहणाऱ्या मित्रासाठी चांगल्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन व्हावं आणि अचूक निदान सापडावं याच्यासाठी मी सांगत आहे. आपण मशीन स्टार्ट केलेले आहे जर्मन फ्रेश वॉटर. आणि त्यांना 500 फुटावर लावलेलं आहे. आणि मशीन स्टार्ट केल्याच्या नंतर किमान 20 ते 25 सेकंद जागेवर थांबणे, कारण मशीन ज्या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी डायरेक्शन देईल त्या ठिकाणी आपण जायचं आहे. अजेक्स ओमेगान पण ह्या ठिकाणी डायरेक्शन दिलेलं होतं. लाईनी जास्त आहेत म्हणून तिकडे सांगितलेलं आहे, कोणीकडे पूर्वेकडे, पूर्व आणि दक्षिण याच्या मध्ये आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि ओमेगा पण मशीननं तेच सांगितलेलं आहे. जास्त लाईनी असल्यामुळे हे बघा हा आपल्या शरीराकडे वापस आलेला आहे, पॉइंटवर आलेला आहे. 11 मीटरवर पहिला झरा लागण्याची शक्यता आहे, दुसरा 35 मीटरवर लागण्याची शक्यता आहे. 29 मीटर, 21 मीटर, म्हणजे इथं 4 लाईनी आहेत. 21 मीटर, 11 मीटर, 35 मीटर याच्यावर आहे. 40 मीटर घालून बंद करायचे आहे असं मशीननं सांगितलेलं आहे. धन्यवाद. बंद करा. रामकृष्ण.